नमस्कार मैत्रिणींनो, हे एक डिझायनर ब्लाऊज आहे। बॅक साईडला बोटनेक आणि फ्रंट साईडला कटोरी। तर हे ब्लाऊजचं मेजरमेंट आपल्याला फक्त फ्रंट साईडचं घ्यायचं होतं। बॅक साईडला बोटनेकचा फक्त शोल्डरवर मेजरमेंट घेऊन मी कट केलेलं आहे। हे बघा, हे कटोरीचं आणि हे बॅक साईड बोटनेक। तर हे मी सर्वात आधी आंघोळीच्या आधी पेपर वगैरे कटिंग करून घेतलेलं होतं। त्या कस्टमरला लवकर ब्लाऊज द्यायचं होतं म्हणून। मग नंतर अस्तरवरे कट करून घेतलेलं आहे, तेच मार्किंग वगैरे करून। आज हेच एकच ब्लाऊज शिवले मी। लाईट जात होती, तर लाईट जात असताना असं वेळ जास्त कमी जास्त होता, तर उठत बसत ते एकच ब्लाऊज केलेलं आहे। तर हे अस्तर मी आधी कटिंग करून घेतले, मेन फॅब्रिक कट केलेलं आहे। ह्याचा गळा बोटनेक आणि बॅक साईडला असं मणी वगैरे लावून बनवायचा होता, तर ते मी बनवलेलं आहे। पण हे साडीचं एकदम हलका कपडा असल्यामुळे ह्याची एकदम शिवताळ्यास खूप छान शिवलेलं आहे। आणि लास्टला हे जे लटकन लावायला लावलेले आहेत, ते लटकनमुळे हे डिझाईन पूर्ण शो हे होत आहे। कस्टमरला म्हणलं तर नाही ऐकत, त्यांना तेच लटकन पाहिजे होते। कसं कापड एकदम पतला आहे, त्याच्यावर तेवढं वजन ॲडजस्ट नाही होत। तरी मी त्यांना त्यांच्याप्रमाणे, कस्टमर म्हणल्यानंतर आपल्याला त्यांच्याप्रमाणेच करून द्यावं लागतं। आता हे बोटनेकचा आधी मी शेप कट करून घेतला, मध्ये त्यांना छोटासा गळा पाहिजे होता, तर हे त्याच हिशोबाने कटिंग वगैरे करून हे सर्व ॲडजस्ट करून मी हे अशा प्रकारे शिवलेलं आहे। लास्टला हे स्लीव्जला पण अशा प्रकारे डिझाईन आहे। नंतर मी ही लेस लावली, त्यांना खूप सुनं वाटत होतं बॅक साईडला आणि फ्रंट साईडला। मग लेस लावल्यानंतर काय व्हिडिओ करण्यात आले नाही। अशा प्रकारे हे ब्लाऊज केलेलं आहे। लटकनमुळे ते खूप लटकत आहे गळा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। डिझाईन कशी वाटली कमेंट करा। धन्यवाद, बाय।